गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेत 11:15 आणि मी निघाली आहे शूटला. येस. तर आज माझा कॉल टाईम जरा उशिराचा होता 12 वाजताचा. म्हणून मस्तपैकी आरामात उशिरा उठले, खाल्लं वगैरे आणि निघाले. तर पटकन येऊन फास्ट ट्रेन पकडली आणि आज मी पुन्हा निघाले होते काजळमायाच्या सेटवरती. खरं तर गेला महिना झालं आम्ही त्याच सेटवर शूट करतोय. तर स्टेशनला येऊन इथे सिद्धीला घेतलं आणि ऑटो पकडून निघालो सेटकडे. इथे या ज्या काही पताका वगैरे लावल्या होत्या ना, त्या एका सीनसाठी लावल्या होत्या आणि आज आम्ही प्रॉपर 12ला सेटवर होतो. मग काय, पटपट वॉटरमेलन खाल्लं आणि इथे श्वेताचा एंटरटेनमेंट करणारा डान्स बघितला आणि तेवढ्यात आला प्रथमेश दादा. पटपट रेडी होऊन सेटवर या असं सांगून तो निघून गेला. मग काय, आम्ही पटकन कपडे चेंज केले, पण तेवढ्यात झाला ब्रेक आणि नेहमीप्रमाणे आमच्या रूमचा AC बंद असल्यामुळे दुसऱ्यांच्या रूममध्ये येऊन आम्ही जेवलो. आणि आजकाल रोजच आम्हाला हे स्ट्रॉबेरी डेझर्ट बनवायचं वेड लागलं होतं. तर जेवून पटकन सेटवर आलो. इथे आरुष सर आणि परिणिका त्यांच्या गेटअपमध्ये रेडी होत्या. येस, कारण आज आमचा नाटकातला सीन होता आणि तो त्याचाच गेटअप होता. इथे सीन शूट झाला, त्यानंतर क्लोजअप सुद्धा झाला आणि आम्ही वाटच बघत होतो कधी क्लोजअप संपतं आणि आम्ही बॅडमिंटन खेळायला जातोय. येस, तर इथे आरुष, परिणिका, डिरेक्टर सर, आभा आणि आमचे प्रोडक्शन मधले चेतन सर सुद्धा. तर संध्याकाळ झाली होती आणि इथे सिक्रेट सॅन्टाचा गेम जो काय आहे, ॲक्च्युली मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करत होती. परिणिका तो एक्सप्लेन करत होती आणि आभाला तर बघा किती खुश होती ती. तर इथे चिठ्ठ्या वगैरे पाडल्या होत्या सगळ्यांच्या नावाच्या आणि प्रत्येकाला एक एक चिठ्ठी मिळाली. मी माझी चिठ्ठी घेतली आणि आरुषसोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि प्रत्येक जण आपापली चिठ्ठी बघण्यात आणि याला त्याला माझं नाव आलंय का माझं नाव आलंय का हे बघण्यात व्यस्त होतं. तर सिक्रेट सेंटरचा गेम झाला आणि आमचं पॅकअप झालं. पटापट आवरलं आणि रूम्सच्या बाहेर असं डेकोरेशन वगैरे पण केलं होतं. तर मज्जा आली आणि असा होता आजचा दिवस.